नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी-ई-टीसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा संभाव्य प्रश्नसंच आपण पाहणार आहोत. आता हा संभाव्य प्रश्नसंच आपण कशाच्या आधारे तयार केलेला आहे, तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. मग आजचं आपलं प्रकरण असणार आहे, प्रकरण पहिलं कोणतं, मानसशास्त्राचं स्वरूप व व्याप्ती हे प्रकरण असणार आहे. मग याच्यामधले जे प्रश्न आहेत हे तुमच्या परीक्षेसाठी, येणाऱ्या परीक्षेसाठी काय अतिशय उपयुक्त असणार आहेत, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न काय होणार आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालाय? आता काय विचारलंय की सायकोलॉजी हा जो शब्द आहे हा कोणत्या दोन शब्दापासून तयार झालाय असं आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन दिलेत पहा, सायको व लोगोस, सोशिओ व लॉजी, सायक व ग्राफी आणि सायकी व लोगोस. मग हे कोणत्या दोन शब्दापासून तयार झाले आहेत? तर ते सायकी व लोगोस या दोन शब्दापासून काय सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी दुसरा प्रश्न फिरून असा एक विचारला जातो की सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतील दोन शब्दापासून तयार झाला आहे? मग सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतील दोन शब्दापासून तयार झालेला आहे? तर ग्रीक भाषेमधील दोन शब्दापासून तयार झाला आहे. ते दोन शब्द कोणते आहेत? एक आहे सायकी आणि दुसरा आहे लोगोस. तिसरा प्रश्न इथं असा विचारला जाऊ शकतो की सायकी या शब्दाचा अर्थ काय होतो? काय प्रश्न विचारला जातो की ग्रीक भाषेमध्ये सायकी या शब्दाचा अर्थ काय होतो? मग सायकी या शब्दाचा अर्थ काय होतो? आत्मा होतो. आणि चौथा प्रश्न विचारला जातो की लोगोस या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये काय अर्थ होतो? मग लोगोसचा अर्थ काय होतो? शास्त्र किंवा विज्ञान. ठीक आहे, अशा प्रकारे सायकी व लोगोस या दोन शब्दापासून काय झालेला आहे? सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न स्पेलिंग इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं बघा. ठीक आहे, सायकोलॉजी शब्दामध्ये काय आहे? इथं ओ आहे, पण या शब्दामध्ये इथं काय आहे? ई आहे. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला इथं मराठी ऐवजी डायरेक्ट इंग्रजीची स्पेलिंग सुद्धा दिली जाऊ शकते, कारण याच्या अगोदर तशी स्पेलिंग परीक्षेमध्ये दिलेली आहे. मग सायकोलॉजी मधला हा जो सायकी आहे याची स्पेलिंग इथं ई आहे आणि इथं ओ आहे. हा एक छोटासा सूक्ष्म फरक आहे, हा लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये चुकीचा दिलेला आहे, तिथं ओच दिलेला आहे बऱ्याच पुस्तकामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबर. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये कोणी स्थापन केली? आता काय विचारलंय आपल्याला की मानसशास्त्राची जी पहिली प्रयोगशाळा आहे ही कोणी स्थापन केली असं विचारलंय. मग मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली होती? विल्यम वुंट यांनी स्थापन केली होती. इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कधी स्थापन केली? तर ती कधी स्थापन केली होती? 1879 मध्ये स्थापन केली होती. तिसरा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की विल्यम वुंट यांनी 1879 साली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोठे स्थापन केली? तर कोठे स्थापन केली होती? ही जर्मनीमध्ये स्थापन केली होती. पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधील कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन केली? तर कोणत्या विद्यापीठामध्ये स्थापन केली होती? लिपझिग या विद्यापीठामध्ये स्थापन केली होती. म्हणजे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे. कितीही पद्धतीने फिरून आपल्याला इथं वारंवार प्रश्न काय परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? मग प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानलं जात आहे? तर ते विल्यम वुंटलाच काय केलं जात आहे? प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक मानलं जाते. का मानलं जातं त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक? तर त्यांनी मानसशास्त्राची काय केली होती? जगामधील पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती. ठीक आहे, म्हणजे एका प्रश्नापासून आपले किती 4 ते 5 प्रकारे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी काय विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा काय करायचंय? तर या दृष्टिकोनातूनच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा, मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? आता बघा, मानसशास्त्राला बोधावस्थेचं शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मग ही व्याख्या सुद्धा कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या सुद्धा विल्यम वुंट यांनीच केलेली आहे. ठीक आहे, विल्यम वुंट वरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी काय विचारलेले आहेत. मग लक्षात ठेवायचं कधी? तर पहा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्राला बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र काय मानलं जात असं. मग हाही प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानसशास्त्राला बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मान्यता मिळाली होती? तर कोणत्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. किंवा हाच प्रश्न आता फिरून असा वेगळा विचारू शकतात की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानसशास्त्राला कशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मान्यता मिळाली होती? आणि इथं तुम्हाला ऑप्शन देतील आत्म्याचा अभ्यास, बोधावस्थेचा अभ्यास, मनाचा अभ्यास,
आणि वर्तनाचा अभ्यास. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न किंवा पर्याय या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मग कशाचा अभ्यास करणार आहे तर बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी मान्यता मिळाली होती. कधी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया 4 नंबर, वर्तनवादाचा उदय कोणी केला. आता हा जो मानसशास्त्राचा वर्तनवाद आहे ना, याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. कारण जे सध्याचं आधुनिक मानसशास्त्र आहे, आधुनिक मानसशास्त्र सुद्धा कशावरती चालू आहे तर या वर्तनवादावरतीच चालू आहे. मग इथं आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो, मग वर्तनवादाचा उदय कोणी केला होता तर जी.बी. वॉटसन यांनी वर्तनवादाचा उदय केला होता. तुम्हाला याच्या आधीही आपण सांगितलंय, वॉटसन म्हटलं की तुम्हाला फक्त डोळे झाकून काय करायचंय, वर्तन शब्द आठवायचा आहे. ठीक आहे, कारण वॉटसननी काय म्हटलं होतं, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केलेली आहे, वॉटसननी केलेली आहे आणि सर्वात पहिले केलेली आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं पहा, 1913 मध्ये वॉटसन यांनी काय केलं, केवळ दृश्य वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी मांडणी केली होती. ठीक आहे, प्रश्न परीक्षेमध्ये वॉटसनच्या व्याख्येवरती आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे. मग या वर्तनवादाचा जनक सुद्धा कोणाला म्हणतात तर वॉटसनलाच म्हणतात. का तर त्यांनी सर्वात अगोदर सांगितलं होतं की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते काय, मानसशास्त्र होय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 5 नंबर प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो आपल्याला की मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली. आता बघा, मानवी वर्तनाचा आणि त्याच्या पुढे काय ऍड केलं यांनी, मानवी संबंधाचा म्हणजे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र. मग ही व्याख्या कोणाची आहे तर ही व्याख्या क्रो आणि क्रोची आहे. ठीक आहे, मग क्रो आणि क्रो यांनी काय म्हटलंय की मानवी वर्तन आणि सामाजिक संबंधांना काय केलंय, मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये महत्वाचं स्थान दिलंय. मग इथं फिरून प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की क्रो आणि क्रो यांनी मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये महत्वाचं स्थान कशाला दिले तर कशाला दिलंय, एकतर दिलंय मानवी वर्तनाला आणि दुसरं काय दिलंय, सामाजिक संबंधाला दिलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही पण लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पुढे जाऊया 6 नंबर, आधुनिक मानसशास्त्राचा उगम कोणत्या शास्त्रातून झाला आहे. आता काय विचारलंय आपल्याला, हे जे आधुनिक मानसशास्त्र आहे याचा उगम कोणत्या शास्त्रातून झाला आहे तर याचा उगम हा तत्वज्ञान या शास्त्रामधून झालेला आहे. ठीक आहे, मग सुरुवातीला मानसशास्त्र हा कशाचा भाग होता तर हा तत्वज्ञानाचाच एक भाग म्हणून शिकवला जायचा आणि कालांतराने ते काय झालेलं आहे, स्वतंत्र शास्त्र बनलेलं आहे. ठीक आहे, परीक्षेत प्रश्न विचारला होता आणि पुन्हा सुद्धा काय करू शकतात, विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघा 7 नंबर, सायकोलॉजी या शब्दातील सायकी या शब्दाचा मूळ अर्थ काय. मग सायकोलॉजी या शब्दामधील सायकी या शब्दाचा मूळ अर्थ मला वाटतं आपण पहिल्या प्रश्नामध्येच पाहिलं होता. मग सायकी या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो तर आत्मा होतो. काय होतो, आत्मा होतो. ठीक आहे, स्पेलिंग पण लक्षात ठेवा, स्पेलिंग सुद्धा तुम्हाला विचारू शकतात किंवा पर्याय देऊ शकतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीच्या काळाला मानसशास्त्राची पहिली व्याख्या काय होती तर आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र. एवढंच लक्षात ठेवा, आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी काय होती, मानसशास्त्राची सुरुवातीची व्याख्या होती. मग ही व्याख्या कोणी केली होती, प्रश्न विचारला जातो की मानसशास्त्राची पहिली व्याख्या कोणी केली तर ती कोणी केली होती, मानसशास्त्राची पहिली व्याख्या ॲरिस्टॉटलने केली होती. काय व्याख्या केली होती त्यांनी तर आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र. मग ॲरिस्टॉटलने कशाला महत्व दिलं होतं तर त्यांनी आत्म्याला महत्व दिलं होतं. कशाला, आत्म्याला. आणि आता मानसशास्त्राची पहिली व्याख्या केली होती म्हणून त्याला काय म्हणतात, मानसशास्त्राचा जनक म्हणतात. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला मानसशास्त्राचा जनक म्हणतात तर कोणाला म्हणतात, ॲरिस्टॉटलला काय म्हणतात, मानसशास्त्राचा जनक म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना सगळ्या गोष्टीने सगळ्या अँगलने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 आहे, आत्मनिरीक्षण पद्धतीचा पुरस्कार कोणत्या विचाराने केला. काय विचारलं आता या ठिकाणी आपल्याला की बाबा ही जी आत्मनिरीक्षण पद्धती आहे या आत्मनिरीक्षण पद्धतीचा जो काही पुरस्कार आहे हा कोणी केला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिलेत, रचनावाद दिलंय, कार्यवाद दिलंय, वर्तनवाद दिलंय आणि समष्टीवाद दिले. मग कशामध्ये केलेला आहे आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर तर रचनावादामध्ये काय केलेला आहे, आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केलेला आहे. ठीक आहे, आता हा रचनावाद कोणी काढला होता किंवा कोणी निर्माण केला होता तर विल्यम वुंट आणि टिचनर. हा विल्यम वुंटचा शिष्य होता टिचनर. यांनी काय केलं होतं, मनाच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धती काय केली होती, महत्वाची मानली होती किंवा आत्मनिरीक्षण पद्धती त्यांनी वापरली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना, आपण महा-TET साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की हे तुमच्या महा-TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारे
म्हणजे तुमचा महा-टी-ई-टीचा संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये काय केला जाईल, कव्हर केला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी काय भेटेल, 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टी-ई-टीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर उत्तर सूची सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका काय होतील, या ठिकाणी तुम्हाला भेटतील किंवा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये काय केलं जाईल, अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा पाठवल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की टी-ई-टी परीक्षेसाठी इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तकं आहेत यांच्या सुद्धा नोट्स किंवा या शालेय पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करणं काय महत्त्वाचं आहे, कारण यांच्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र आणि 4थी ते 8वीचं विज्ञान, ह्या सगळ्या विषयाच्या सुद्धा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील. मग तुम्ही जर फक्त एवढ्याच मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्हाला टी-ई-टी परीक्षेला किती मार्क पडतील, तर तुम्हाला टी-ई-टीमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय त्या ठिकाणी निश्चित पडतील किंवा 100% पडतील. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला ताबडतोब स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आता स्कॅनरवरती पैसे का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहता येत नाही. ज्यांना स्कॅनरवरती पाठवता येत नाही त्यांनी या नंबरवरती फोनपे, गुगल पे केला तरी चालेल. तुम्हाला फक्त काय करायचं, स्कॅनरवरती पैसे पाठवा किंवा या नंबरवरती फोनपे, गुगल पे करा आणि केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर त्याचा काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. मग व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणती मानसशास्त्राची एक शुद्ध शाखा आहे. आता काय विचारलंय आपल्याला की मानसशास्त्राची शुद्ध शाखा कोणती. आता तुम्ही वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या शाखा पाहिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत. मग याच्यामधली शुद्ध शाखा कोणती, मग ऑप्शन काय दिलेत पहा, शैक्षणिक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र आणि गुन्हेगारी मानसशास्त्र. मग या ठिकाणी शुद्ध शाखा कोणती आहे, तर ती आहे प्रायोगिक मानसशास्त्र. मग प्रायोगिक मानसशास्त्राला मानसशास्त्राची शुद्ध शाखा का म्हणतात बरं, विचारू शकतात की नाही. का म्हणतात, तर प्रायोगिक मानसशास्त्र हे काय करतं, सिद्धांत मांडण्याचं काम करतं, तर इतर शाखा काय करतात, त्या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर करतात. ठीक आहे. मग प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की मानसशास्त्रामध्ये सिद्धांत मांडण्याचं काम कोणती शाखा करते, तर कोणती शाखा करते, प्रायोगिक मानसशास्त्र करतं. आणि प्रायोगिक मानसशास्त्रालाच कोणती शाखा म्हटलं जातं, मग मानसशास्त्राची शुद्ध शाखा म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. लहान मुलांच्या विकासाचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेत केला जातो. कोणाचा अभ्यास, लहान मुलांचा जो काही विकास आहे त्याचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये केला जात असेल बरं, मग सामाजिक मानसशास्त्र, क्लिनिकल मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आणि लष्करी मानसशास्त्र. मग कोणत्या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो, तर वैकासिक मानसशास्त्रामध्ये काय केला जातो, लहान मुलांच्या विकासाचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. मग बघा, मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, वैकासिक मानसशास्त्र म्हणतात. मग प्रश्न तुम्हाला असाही विचारू शकतात की वैकासिक मानसशास्त्रामध्ये मानवाच्या कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत अभ्यास केला जातो, कुठपासून कुठपर्यंत. मग पर्याय देतील, जन्मापासून 18 वर्षापर्यंत, जन्मापासून 40 वर्षापर्यंत, जन्मापासून 50 वर्षापर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत. मग आपलं उत्तर काय असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत काय केला जातो, त्याच्या बदलाचा अभ्यास केला जातो. कशामध्ये, वैकासिक मानसशास्त्रामध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया 11 नंबर. अवबोध मनाचा अभ्यास कोणत्या विचार प्रवाहाने केला. काय विचारलं आपल्याला की बाबा हे जे अवबोध मन आहे, ह्या अवबोध मनाचा अभ्यास कोणत्या विचार प्रवाहाने केला. मग हा कोणत्या विचार प्रवाहाने केला, तर हा मनोविश्लेषणवाद या विचार प्रवाहाने केला होता. ठीक आहे. खूप सोपं आहे. बघा, जे वर्तनाचा अभ्यास करतं त्याला काय म्हणतात, वर्तनवाद म्हणतात. मनाच्या अवबोधाचा अभ्यास करतं त्याला काय म्हणतात, मनोविश्लेषणवाद म्हणतात.
जे मानवतावादाचा म्हणजे मानवी मूल्याचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, मानवतावाद म्हणतात. ठीक आहे. मग हा जो मनोविश्लेषणवाद आहे हा कोणी केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे तर पहा, सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवादातून मानवी वर्तनामागे अवबोध मनातील प्रेरणा कशा कारणीभूत असतात हे स्पष्ट केलेलं आहे. मग इथं प्रश्न आपल्याला असं सुद्धा विचारू शकतात की मानवी वर्तनामागे अवबोध मनातील प्रेरणा कारणीभूत असतात हे कोणी स्पष्ट केलं आहे, तर हे कोणी स्पष्ट केलेलं आहे, तर हे सिग्मंड फ्राइड यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला याच्यावरती प्रश्न परीक्षेत वारंवार विचारलेले आहेत. मग जे प्रश्न आता हे जे प्रश्न जे आपण तयार केलेत ना, हे कोणते प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न आहेत आणि 100% तुम्हाला परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. आणि आता हे संभाव्य प्रश्न आपण कशाच्या आधारे तयार केलेत, तर जे आतापर्यंत झालेले प्रश्न आहेत, आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून आपण हे प्रश्न तयार केलेत. ऐरे गैरे असे कुठूनही घेतले प्रश्न तयार केले असं नाही केलं. आपण काय केलंय, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्या आधारे या प्रश्नांची काय केलेली आहे, निवड केलेली आहे. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं, टीईटी परीक्षा कधीपासून चालू झाली होती बाबा, 2013 पासून चालू झाली होती. मग 2013ला जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम काय आहे, 2026ला आहे. मग तोच अभ्यासक्रम मध्ये पण होता, 13ला होता, 14ला होता, 16ला होता, 17ला होता, 18ला होता, 20ला होता, 23ला परीक्षा होती झाली, 24ला तोच होता, 25ला तोच होता आणि आता 26ला सुद्धा काय असणार आहे, तोच असणार आहे. मग जे पाठीमागं विचारलं तेच आता सुद्धा काय होणार आहेत, 26ला सुद्धा विचारणार आहेत. म्हणून तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा, प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला, काय, प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी कोणाचा आहे हा ग्रंथ, विल्यम जेम्सचा आहे. कोणाचा आहे, विल्यम जेम्सचा. प्रश्न पुढचा असाही विचारला जाऊ शकतो की विल्यम जेम्स यांनी कोणत्या वर्षी प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हा ग्रंथ लिहिला. मग कोणत्या वर्षी लिहिला होता त्यांनी हा ग्रंथ, 1890ला लिहिला होता. पुढचा प्रश्न असा विचारू शकतात की आपल्याला, विल्यम जेम्स यांनी प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हा ग्रंथ लिहून कशाचा पाया घातला. मग त्यांनी कशाचा पाया घातला होता, तर कार्यवादाचा पाया घातला होता. मग इथं तुम्हाला असंही विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कार्यवादाचा पुरस्कार केलेला आहे. मग कार्यवादाचा पुरस्कार कोणी केलाय, विल्यम जेम्सने केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एका वाक्यातून तुम्हाला काय होतंय, 4-5 प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मी म्हणत नाही की तुम्हाला फिक्स असाच प्रश्न येईल, तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, कोणत्या वर्षी झाला, कशाचा पाया घातला हेही विचारला जाऊ शकतं किंवा कोणी घातला हेही विचारला जाऊ शकतं. किंवा हाच प्रश्न असाही विचारू शकतो बाबा की विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. मग विल्यम जेम्सनी कोणता ग्रंथ लिहिलाय, तर प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी लिहिलाय. म्हणजे कसाही विचारू शकतात, फिक्स मी सांगत नाही की असाच विचारतील, पण या संकल्पनेवरतीच तुम्हाला काय केलं जाईल, प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ काय, आता काय विचारलं आपल्याला की गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ काय होतं. मग गेस्टाल्ट म्हणजे काय, तर गेस्टाल्ट म्हणजे पूर्ण, काय, पूर्ण. मग याचा अर्थ काय होईल, पूर्णत्व किंवा समष्टी. समष्टी म्हणजेच पूर्ण, हे पण लक्षात ठेवा, हाही प्रश्न विचारलेला आहे. मग गेस्टाल्टवादी विचारवंताच्या मते मन कोणत्याही गोष्टीचं काय करतं, आकलन पूर्ण स्वरूपात करतं आणि नंतर काय करतं, मग म्हणजे भागाभागाने आकलन करत नाही तर काय करतं, पूर्ण स्वरूपामध्ये आकलन करतं. असं कोण म्हणतात, गेस्टाल्टवादी विचारवंत. त्यांनाच काय म्हणतात, गेस्टाल्टवादी विचारवंतांनाच काय म्हणतात, समष्टीवादी विचारवंत सुद्धा त्यांनाच म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14, मानसशास्त्राची व्याप्ती खालीलपैकी कशावर अवलंबून आहे. मग मानसशास्त्राची व्याप्ती केवळ प्राणी, सजीवांचे वर्तन, केवळ लहान मुले आणि केवळ मृतदेह. मग ही कशावर अवलंबून आहे, तर ही सजीवांच्या वर्तनावरती अवलंबून आहे. मग मानसशास्त्रामध्ये पहा, मनुष्य आणि प्राण्यांच्या वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा आणि भावनांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. आधुनिक मानसशास्त्राचा ही काय आहे, व्याख्या आहे किंवा याच्यामध्ये याचा समावेश केला जातो. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे, ही व्याख्या कोणी मांडली. तुम्हाला सांगितलं होतं मी, वर्तन हा शब्द आला की तुम्हाला कोणाचं उत्तर लिहून टाकायचं आहे, वॉटसन लिहून टाकायचं आहे. वर्तन आला की वॉटसन लिहूनच टाकायचं. ठीक आहे. मग जे.बी. वॉटसन यांनी काय केलं होतं, मानसशास्त्राला वस्तुनिष्ठ आणि विधायक शास्त्र मानलेलं आहे. ठीक आहे. हाही प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात की वस्तुनिष्ठ आणि विधायक शास्त्र मानसशास्त्राला कोणी मानलं होतं, तर हे कोणी मानलं होतं, वॉटसननी मानलं होतं. वॉटसननी सगळ्यात प्रथम काय केलं होतं, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली होती. पुढे जाऊया. 16 नंबर, अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित मानसशास्त्राची शाखा कोणती. कशाशी संबंधित, अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित. मग मानसशास्त्राची कोणती शाखा आहे, तर त्यालाच काय म्हणतात, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. मग प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय किंवा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. तर कशाचा,
विद्यार्थ्याचं अध्ययन, शिक्षकांच्या पद्धती आणि शालेय वातावरण म्हणजेच शालेय परिसर यांचा अभ्यास काय केला जातो, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया 17 नंबर. SR संबंधावर कोणत्या विचार प्रवाहाने भर दिला. आता काय विचारलंय, SR जो संबंध आहे या संबंधावरती कोणत्या विचार प्रवाहाने भर दिला होता. तर कोणत्या विचार प्रवाहाने भर दिला होता, वर्तनवाद्याने त्याला काय केला होता, याच्यावरती भर दिला होता. मग सुरुवातीला पहा, वर्तनवाद्याने काय केलं होतं, फक्त SR, S म्हणजे काय उद्दीपक आणि R म्हणजे काय रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिसाद, हे सूत्र मानलं होतं. परंतु त्याच्यानंतर बघा RS वुडवर्थने काय केलं, त्या सूत्रामध्ये O म्हणजेच काय ऑर्गॅनिझम किंवा जीव किंवा व्यक्तीचा समावेश केला. मग तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की वर्तनाच्या सूत्रामध्ये ओचा समावेश कोणी केला. मग कोणी केला होता, RS वुडवर्थनी. मग RS वुडवर्थचं सूत्र कसं होतं पहा, त्यांनी सूत्र काय म्हणलं होतं, वर्तन म्हणजेच बिहेवियर बरोबर काय सांगितलं होतं त्यांनी सूत्र, SOR हे सूत्र लिहिलेलं आहे वर्तनाचं. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग वुडवर्थचं सूत्र काय आहे, SOR आहे. वुडवर्थच्या आधी कशाचा विचार केला होता, फक्त SRचा विचार केला होता बाकीच्या शास्त्रज्ञांनी, पण त्याच्यामध्ये वुडवर्थने कशाचा समावेश केला, तर ओचा सुद्धा समावेश केलेला आहे. ठीक आहे. मग हे तुम्हाला SOR हे जे सूत्र आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं सूत्र आहे, हे वुडवर्थचं आहे. ठीक आहे. वुडवर्थ कोणता होता, तर तो वर्तनवादीच होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग या रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असतील आपले, तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय या ठिकाणी आपले काय केले जातील, तुमचे शिकवले जातील. ठीक आहे. मग याचं स्वरूप कसं असेल रेकॉर्डेड स्वरूप बॅचचं, तर या दोन्ही विषयाचे तुम्हाला काय होईल, प्रकरणानुसार लेक्चर येतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केले जातील, स्पेशल नोट्स दिल्या जातील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुमची काय केली जाईल, ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुमची घेतली जाईल. ठीक आहे. म्हणजे एकदम ऑनलाईन टेस्ट असणार आहे, टाइम लावून टेस्ट असते. तुम्हाला फक्त काय करायचं असतं, त्या ठिकाणी क्लिक करायचं असतं उत्तरावरती. ठीक आहे. मग हे 2 विषय आपल्या TETला किती मार्काला आहेत बाबा, किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स केला तर तुम्ही या ठिकाणी 60 पैकी काय 50 पेक्षा जास्त मार्क काय 100% तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. मग 50 पेक्षा जास्त म्हणजे किती मार्क घेऊ शकता, तर तुम्ही 56 मार्क घेऊ शकता आणि 54 घेऊ शकता, किंवा एखाद्याने जास्तच लेक्चर केले तर 57 मार्क 100% आपल्या याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे आणि ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय अतिशय उपयुक्त असा कोर्स असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे काय दोन्ही पेपरसाठी सारखंच आहे. दोन्ही पेपरसाठी हे कसे विषय आहेत, अनिवार्य विषय आहेत. म्हणजे इथं तुम्हाला ऑप्शन नाही, हे विषय तुम्हाला कंपल्सरी असतात. आणि किती मार्काला असतात हे दोन्ही विषय, तुम्हाला 60 मार्काला असतात. म्हणून हे 2 विषय काय आहेत, TET परीक्षा पास करून देण्याची गुरुकिल्ली आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये आपल्या शिक्षक बांधवांच्या मागणीस तो आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला, आज आपली बॅच जॉईन केली, तर तुम्हाला ती किती रुपयाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला. मग हा कोर्स तुम्हाला कुठं दिसणार आहे बाबा, हे व्हिडिओ कुठं दिसतील तुम्हाला, ह्या नोट्स कुठे मिळतील किंवा ऑनलाईन टेस्ट कुठं असणार आहे, तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं काय आहे ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे 499, अधिक तिथं GST वगैरे मिळून असे 24 रुपये ॲड होऊन तुम्हाला असं 523 रुपये त्या ठिकाणी काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. किंवा ज्यांना कोणाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी मला या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती जर 499 रुपये पाठवून त्याचा जर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवला तर त्यांना सुद्धा मी काय करू शकतो, त्या कोर्समध्ये जॉईन करू शकतो. ठीक आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा तुम्ही या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा काय केली जाईल, व्हॉट्सॲपवरती तुम्हाला सेंड केली जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18. कर्ट लेविन हे कोणत्या विचार प्रवाहाशी संबंधित आहेत. मग कर्ट लेविन हे कोणत्या विचार प्रवाहाशी संबंधित आहेत, तर हे क्षेत्रीय सिद्धांत किंवा समष्टीवाद या विचार प्रवाहाशी संबंधित आहे. मग लक्षात ठेवायचं, कर्ट लेविन यांनी काय मानवी वर्तनावर त्यांच्या सभोवतालच्या क्षेत्राचा प्रभाव असतो असं सांगितलं आहे. मग इथं प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी मानवी वर्तनावर त्यांच्या सभोवतालच्या क्षेत्राचा प्रभाव असतो असं सांगितलं आहे. मग कोणी सांगितलं आहे, तर हे कर्ट लेविन यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलं बघा, अपसामान्य वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये होतो.
आता अपसामान्य म्हणजेच काय तर अबनॉर्मल, म्हणजे जे नॉर्मल नाही त्याला अपसामान्य म्हणतात, जे सामान्य नाही त्याला हे म्हणतात. मग हे कशामध्ये होतं तर हे चिकित्सा मानसशास्त्रामध्ये अपसामान्य गोष्टीचा किंवा अपसामान्य वर्तनाचा अभ्यास केला जातो. मग अपसामान्य वर्तन म्हणजे काय बाबा नेमकं तर मानसिक आजार, विकृती आणि उपचार यांचा अभ्यास काय केला जातो, कशामध्ये केला जातो तर तो चिकित्सा मानसशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 आहे, मानसशास्त्राने प्रथम आपला आत्मा गमावला, मग मन आणि शेवटी बोधावस्थाही गमावली, हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे. मग हे प्रसिद्ध विधान कोणाचं आहे, वुडवर्डचं आहे. आणि हे कशावरती अवलंबून आहे तर हे जे मानसशास्त्राच्या विकासाचा प्रवास आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला सुरुवातीला मानसशास्त्र कशाचं शास्त्र होतं तर ते आत्म्याचं शास्त्र होतं. कशाचं शास्त्र होतं, आत्म्याचं होतं. नंतर ते कशाचं शास्त्र झालं, नंतर ते मनाचं शास्त्र झालं. आणि नंतर कशाचं झालं, बोधावस्थेचं झालं. ठीक आहे, नंतर ते बोधाचं शास्त्र झालं. आणि शेवटी ते कशाचं शास्त्र आहे तर हे वर्तनाचं शास्त्र आहे. ठीक आहे, मग हा तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचा आहे, कारण विचारलेला आहे परीक्षेमध्ये. क्रम काय वारंवार विचारलेला आहे. मग मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्या कशावर अवलंबून होत्या, आत्म्यावरती होत्या. नंतर ते मनाकडे गेलं, नंतर बोधावस्थेकडे गेलं, आणि सर्वात शेवटी आता सध्या वर्तमानामध्ये आहे. सध्या आधुनिक मानसशास्त्र कशावरती जगत आहे तर ते मानवी किंवा सजीवाच्या वर्तनावरती आहे. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचे. आत्म्याची व्याख्या कोणी केली होती सर्वप्रथम तर ती अरिस्टॉटलने केली होती, म्हणून त्याला काय म्हणतात, मानसशास्त्राचा जनक म्हणतात. वर्तनाची व्याख्या कोणाची आहे, वॉटसनची आहे. वर्तनाची सर्वप्रथम व्याख्या कोणी केली होती, वॉटसनने केली होती, म्हणून त्याला वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक मानतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 21 नंबर, आत्मसाक्षात्कार ही संकल्पना कोणत्या विचार प्रवाहाशी निगडीत आहे. कोणता, आत्मसाक्षरता. मग हे कशाशी संबंधित आहे तर ही मानवतावादाशी संबंधित आहे. मग मानवतावादी कोण होते बाबा तर अब्राहम मास्लो होते आणि कार्ल रॉजर्स. हे विचारवंत कसे होते, मानवतावादी होते. मग यांनी काय मानवाच्या उच्च गरजा आणि स्वविकासावरती भर दिलेला आहे. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की मानवतावाद्यांनी कशावरती भर दिलता तर कशावरती, मानवाच्या गरजा आणि स्वविकासावरती भर दिलेला आहे. मानवतावादी शास्त्रज्ञ कोण होते तर अब्राहम मास्लो होते आणि कोण होते, कार्ल रॉजर्स होते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 22, बालमानसशास्त्रात प्रामुख्याने कोणत्या वयोगटाचा विचार केला जातो. कोणत्या वयोगटाचा बालमानसशास्त्रामध्ये, जन्म ते 18 वर्षे किंवा गर्भ अवस्थेपासून किशोर अवस्थेपर्यंतचा विचार काय केला जातो, बालमानसशास्त्रामध्ये केला जातो. पुढे 23 नंबर, औद्योगिक क्षेत्रात कर्मचाऱ्यांची निवड व कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या शाखेचा वापर होतो. आता कोणतं क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र म्हटलं, मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेचा वापर होईल तर औद्योगिक मानसशास्त्राचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. ठीक आहे, प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे मित्रांनो हा. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न आहे 24 नंबर, मॅक्स वर्दिमर कोणत्या संप्रदायाचे जनक आहेत. मग हे मॅक्स वर्दिमर जो आहे हा कोणत्या संप्रदायाचा जनक आहे तर हा समष्टीवाद याचा जनक आहे. ठीक आहे, मग समष्टीवादी विचारवंत कोण कोण होते पहा, लक्षात ठेवा. वर्दिमर होता, कोहलर होता आणि कोपका होता. या तिघावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारले जातात. ठीक आहे, पुढे बघा 25 नंबर, आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वात स्वीकार्य व्याख्या कोणती आहे. मग तुम्हाला मी वारंवार सांगितले आधुनिक काळामध्ये सध्या मानसशास्त्र हे कशाचं शास्त्र आहे, वर्तनाचं शास्त्र आहे. कशाचं शास्त्र आहे मानसशास्त्र, सध्या वर्तनाचं शास्त्र आहे. सुरुवातीला मानसशास्त्र कशाचं शास्त्र होतं, आत्म्याचं शास्त्र होतं. नंतर ते मनाचं शास्त्र झालं, नंतर बोधावस्थेचं शास्त्र झालं आणि आता काय आहे, वर्तनाचं शास्त्र आहे. म्हणजे हा तुम्हाला चारीचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. क्रमावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न, मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो आणि नजर चुकीने लाईक करायचं राहिलं असेल तर लगेच लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.